श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज होता श्रावणातील पहिला दिवस आणि या दिवशी प्रत्येकाने मनोभावे भगवान शिवशंकरांची पूजा केली, तसेच मनोभावे सेवा देखील केली. तर उद्या श्रावणातील मंगळवार आहे. हा पहिला मंगळवार आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे नक्कीच दूर होतील. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही देखील जाणवत असते. भरपूर वेळा आपल्याला पैसा नसतो, त्यामुळे काही सुचत देखील नाही. घरामध्ये आजारपण असतं, वादविवाद, भांडणतंटे होत असतात. तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला उद्या श्रावण मंगळवारी काही उपाय करायचे आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे उपाय करायचे आहे. मनापासून जर तुम्ही हा उपाय केला तर भगवान भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. उद्या आहे श्रावणातील पहिला मंगळवार. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला उद्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे. आता शिव मंदिरामध्ये जाताना आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तसेच 7 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आणि 7 बेलपत्र घ्यायचे आहे. तुम्ही हा उपाय घरी देखील करू शकता. आता आपण प्रथम नंदीवरती पाणी हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण शिव मंदिरामध्ये आतमध्ये जायचं आहे. भगवान शिवशंकरांना आपण थोडंसं जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. त्यानंतर आता आपण तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. आता हा तांदूळ घेतल्यानंतर आपण हा तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे. ओम श्रीम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो काही तांदूळ आहे तो भगवान शिवशंकरांना आपण अर्पण करायचा आहे. मग पिंडीवरचा जो वरचा भाग असतो त्यावरती आपण हा अख्खा तांदूळ अर्पण करावा. त्यानंतर एक बेलपत्र घ्यायचं. बेलपत्र अर्पण करताना देखील आपण ओम श्रीम हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं. अशा प्रकारे आपल्याला एक तांदूळ, त्यावरती बेलपत्र, अशाच पद्धतीने आपण 7 तांदूळ, 7 बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. फक्त अर्पण करताना आपण ओम श्रीम हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी तुम्हाला तिथे बसून 108 वेळा जरी हा मंत्र म्हणणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही 108 वेळा ओम श्रीम हा मंत्र म्हणावा. त्यानंतर पार्वती मातेचे जिथे स्थान असते तिथे आपल्याला हात लावायचे आहे. तिथे दर्शन घ्यायचं आहे. पार्वती मातेकडे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही माता पार्वतीकडे मागू शकता. आपण जर माता पार्वतीकडे इच्छा मागितली तर माता पार्वती ही भगवान भोलेनाथांकडून आपली इच्छा नक्कीच पूर्ण करून घेते. त्यामुळे आपण हा उपाय मंगळवारी करायचाच आहे. अगदी तुम्हाला उद्या मंगळवारी जमला नाही तर श्रावण महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. प्रदोष काळी जर शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळीच तुम्ही हा उपाय करावा. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाखाली करायचा आहे. आता जिथे पण पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. अगदी मंदिराच्या परिसरामध्ये पिंपळाचं झाड असेल तर तिथेच तुम्ही पूजा केली तर ती पूजा तुमची नक्कीच फलदायी ठरेल. पिंपळाच्या झाडाखाली जाताना देखील आपण एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि पिंपळाच्या खोडापाशी आपल्याला 5 टिके कुंकवाने लावायचे आहे. हे लावत असताना आपण आपल्या अनामिकेच्या बोटानेच लावायचे आहे. तसेच हे लावत असताना आपण बालाजींचे स्मरण करायचे आहे. मंगळवार हा हनुमानजींचा देखील वार असतो, त्यामुळे आपण हनुमानजीचे देखील स्मरण करावे. आपण हा टिक्का लावत असताना आपण बालाजींचं स्मरण करून आपल्या घरामध्ये सर्वांचं आयु आरोग्य चांगलं राहू दे. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती देखील तुम्ही पिंपळ वृक्षाकडे मागू शकता. तसेच आपण पिंपळ वृक्षाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना आपण पिंपळेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही पाणी अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही अगोदर देखील पाणी अर्पण करू शकता. फक्त पिंपळेश्वर महादेव यांचं नाव घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा टीका लावत असतो तेव्हा आपल्याला
बालाजींचं स्मरण करायचं आहे। आता त्या तांब्यामध्ये अर्धे पाणी हे आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये आपण हे पाणी घेऊन गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करायचं आहे। मग शिवलिंगावरती आपण हे पाणी अर्पण करताना अवधूतेश्वर महादेवांचं नाव घेऊनच आपण हे पाणी अर्पण करायचं आहे। तसेच महादेवांकडे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे यासाठी प्रार्थना करायची आहे, आर्थिक टंचाई दूर होऊ दे हे देखील आपण म्हणायचं आहे। मग अगोदर तुम्ही पिंपळाच्या झाडाचा उपाय करू शकता आणि त्यानंतर तुम्ही जे काही पाणी आहे ते पाणी महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता। मग तेव्हाच तुम्ही तांदूळ आणि बेलपत्राचा उपाय केला तरी पण चालेल। या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी आपण उपाय आणि सेवा या करायच्याच आहे। तसेच या दिवशी आपण शिवलीलामृतमधील 11वा अध्याय देखील पठण करायचा आहे। अगदी तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केला तरी पण चालेल। श्रावण महिन्यामध्ये रोज आपल्याला हा अध्याय श्रवण करायचा आहे। अगदी प्रदोष काळामध्ये आपण देवापुढे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण हा अध्याय पठण करायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे। या अध्यायामुळे आपल्या घरामधील अकाली मृत्यूचे संकट टळते, तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते। घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।